हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज आपण बनवणार आहोत राजमा चावल. तर ही आहे पंजाबी डिश, पण आमच्या घरी खूप आवडते आमच्या यांना. तर म्हटलं चला आज बनवतेच आहे, तर तुमच्यासोबतही मी आज ही डिश शेअर करते. तर सर्वात आधी आपण राजमा घेणार आहोत. तर इथे मी जवळपास 225 ग्रॅम म्हणजे पावशेर राजमा घेतलेला आहे आणि तो रात्रभर भिजवून ठेवला होता. जर रात्रीच्या जेवणात तुम्हाला बनवायचं असेल तर सकाळी तुम्ही 7 ते 8 तास भिजवला तरी छान भिजून जातो. आणि तर इथे मी रात्री भिजवला होता. तर छान असा मस्तपैकी भिजून झालेला आहे. तर त्यानंतर 3 ते 4 पाण्याने वॉश करून घेतला आणि कुकरमध्ये राजमा घेतलेला आहे. राजमा घेतल्यानंतर आपण त्यात थोडेसे खडे मसाले ऍड करणार आहोत. तर इथे मी 2 इलायची, दालचिनी, लवंग आणि मिरी असं टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीसाठी. आणि त्यानंतर 2 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून आपण इथे कुकरच्या 5 किंवा 6 शिट्ट्या घेणार आहोत. तर सर्वात आधी कुकर लावून घेतल्यानंतर आपण त्यानंतर जे राजमासाठी साहित्य लागणार आहोत तर ते बनवून घेणार आहोत. तर इथे राजमासाठी लागणार आहे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यात थोडीशी एक हिरवी मिरची बारीक केलेली आहे, टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे आणि मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत आणि ते चॉपरने छान बारीक केलेले आहेत. तर इथे आपण सर्वात आधी तेल गरम करूया आणि त्यानंतर मोहरीची फोडणी देऊया, थोडंसं जिरं. तर इथे तुम्ही हिंग पण ऍड करू शकतात, तर इथे मी विसरलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण जे बारीक चॉप केलेला कांदा होता तर तो ऍड करूया. कांदा असा बटकन पडल्याचं कारण एकच होतं, एका हातात मोबाईल होता, शूटिंग चालू होती, व्हिडिओ मी स्वतःच करते आहे आणि साईडला फोडणी पण द्यायचे काम चालू आहे, म्हणून थोडंसं फोडणी देताना कांदा जो आहे तो पटकन पडलेला आहे. तर इथे कांदा आपण थोडंसं छान असा लालसर फ्राय करायचा आहे. तर बघू शकतात आपल्या कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. तर आता त्यात आपण अद्रक लसूण आणि जी हिरवी मिरची ऍड केलेली होती तर ती पेस्ट आता ऍड करूया. कारण आधी टाकल्यानंतर तो फ्लेवर जो असतो अद्रक लसणाचा तो येत नाही. तर कांदा परतून झाल्यानंतर आपण आता इथे अद्रक लसणाची पेस्ट जी आहे ती ऍड केलेली आहे. तर आता जे 2 टोमॅटोची प्युरी बनवली होती तर ती मिक्सर मधून मी बारीक केलेली आहे. तर ती पण आता ऍड करून घेऊया. इथे टोमॅटोची प्युरी ऍड केलं आहे. तर जेव्हा आपण टोमॅटो टाकतो तेव्हा 1 चम्मच आपण मीठ टाकायचं आहे. कारण जेव्हा टोमॅटो ऍड केला की त्यानंतर लगेच मीठ टाकायचं, जेणेकरून जो टोमॅटोचा आंबटपणा असतो तो कमी होत असतो. तर इथे टोमॅटो आपण जवळपास तेल सुटेपर्यंत परतणार आहोत. आणि एका साईडला आपल्या कुकरच्या शिट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत जवळपास आणि वाफण व्यवस्थित झालेली आहे. तर बघू शकता छान असा आपला राजमा जो आहे तर तो छान असा शिजलेला आहे. तर तरी आपण एकदा चेक करून घेऊया राजमा शिजला आहे किंवा नाही. तर इथे बघा आपला राजमा जो आहे तो छानपैकी शिजलेला आहे. आणि जे आपल्या डोळ्यांना वरच्या वरती दिसत आहेत ते खडे मसाले, तर त्यांची ऑलरेडी टेस्ट जी आहे तर राजमामध्ये उतरलेली आहे. आणि मग वरच्या वरती आपण जे दिसत आहेत तर ते सर्व खडे मसाले आपण काढून घेणार आहोत. अगदीच ते दाताखाली येण्यापेक्षा काढून घेतलेले कधीही चांगले, कारण दिसायलाही छान दिसतं आणि एकदम जेवणात जेव्हा आपण खात असतो ते अचानक तोंडात येण्यापेक्षा असं काढून घ्यायचे. तर असं करत करत सर्व आपण खडे मसाले काढून घेतलेले आहेत. आणि एका साईडला आपला जो काही कांदे टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत, तेल पण आलेलं आहे साईडला.
तर बघू शकतात आता आपण जे काही सुके मसाले आहेत ते ऍड करणार आहोत. तर इथे मी सुक्या मसाल्यांमध्ये लाल मिरची, धने जिरे पावडर आणि फक्त हळद घेतलेली आहे. तर राजमा बनवताना आपल्याला वेगळे काही मसाले लागत नसतात. तर जी आपली घरची लाल मिरची असते ती आणि धने पावडर वगैरे आपल्या घरात असेल तर धने जिरे पावडर आपण ऍड करू शकतो आणि हळद, बस इतकंच लागतं. खूप सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे. तर बघू शकता थोडंसं पाणी ऍड केलेलं होतं आणि त्यानंतर हा मसाला शिजवलेला आहे. तर मी तुम्हाला मगाशी बोलली की एकटीच मी ही जी काही रेसिपी आहे स्वतः शूट करते. तर इथे बघू शकतात आपण हा जो काही मसाला तयार झालेला होता तर तो आपण कुकरमध्ये ऍड करून घेतलेला आहे. ज्या कुकरमध्ये आपण ऑलरेडी राजमा शिजवला होता. तर इथे सर्व मसाले ऍड झाल्यानंतर व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे. तर मगाशीच मी एक वाटीभर थोडेसे जे राजमा होता तो साईडला काढून घेतला होता. तो थोडंसं चमच्याने स्मॅश केलेला आहे. जेणेकरून अजून त्याची टेस्ट जी आहे ती छान येते आणि जे काही भाजीचं राजमा राजमाचं जे टेक्स्चर आहे तर ते थोडंसं गाढापणा येण्यासाठी आपण असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात बऱ्यापैकी मी जे काही राजमा होता तो मॅश करून आता याच्यात ऍड करून घेणार आहे. तर इथे बऱ्यापैकी आपला राजमा जो आहे तर तो छान असा उकळी फुटलेली आहे राजमाला आणि टेक्स्चर तर बघू शकतात, कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे. जो काही मॅश केलेला राजमा होता तर तो आपण आता राजमामध्ये ऍड करून घेऊया आणि राजमाला छान उकळी सुद्धा फुटलेली आहे आणि बघू शकतात कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगायचं विसरली की इथे थोडंसं आपण पाणी ऍड केलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. तर राजमाची जी काही ग्रेव्ही आहे तर ती खूप थिक असते. तर त्यासाठी आपण राजमा वेगळा आणि पाणी वेगळं असं नको दिसण्यासाठी आपण जो काही राजमा होता तो थोडासा मॅश करून टाकलेलाच आहे. तर इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर त्यानुसार तुम्ही इथे पाणी ऍड करू शकतात. तर आणि थोडं जास्त झालं तर थोडा वेळ गॅसवर जास्त वेळ उकळू द्यायची आहे ती ग्रेव्ही, जेणेकरून पाणी कमी होईल आणि थोडे जे काही राजमा आहे तर तो असं स्मॅश करून ऍड करून त्याची जी काही कन्सिस्टन्सी आहे तर ती आपण थोडीशी गाढी बनवायची आहे. तर आपला राजमाची जी ग्रेव्ही आहे तर ती तयार झाली आहे आणि आता बनवूया आपण भात. आणि भातासाठी लागणार आहे आपल्याला लॉंग राईस लागणार आहे. तर इथे लॉंग राईस मी यूज केलेला नाहीये. तर इथे जो आपल्याकडे मोकळा राईस होतो, जो काही आपल्याकडे तांदूळ असेल मोकळा तर तो यूज करू शकतात. तर इथे मी 1008 यूज केलेला आहे. तर इथे 1 वाटी तांदळाला मी जवळपास 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून आपला भात जो आहे तर तो मोकळा होईल असं. तर ज्याला प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. कोणाला तर आमच्यात पण 2 चॉईस आहे. मला मोकळा राईस आवडतो आणि यांना आवडतो इंद्रायणीचा. तर त्यांच्यासाठी इंद्रायणीचा राईस बनवते आणि माझ्यासाठी हा वाला राईस जो मोकळा असतो तो. तर इथे राईस पण तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात आपली जी काही ग्रेव्ही आहे तर ती पण रेडी झालेली आहे. त्यात थोडीशी कसुरी मेथी ऍड केलेली आहे आणि त्यात थोडंसं आता आपण बटर सुद्धा ऍड करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या राजमाची जी काही टेस्ट आहे अजूनच छान लागणार. ग्रेव्ही खूप छान दिसते आहे आणि मला तर तोंडाला पाणी आलेलं आहे. तर आता आपण मस्त छान असं ताट सर्व करूया. तर इथे मी मस्त कांदा घेतलेला आहे, सलाड घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच मस्त आता राईस आणि राईस सोबत मस्त असा राजमा. तर बघू शकतात आपलं जे काही मस्त असं ताट रेडी झालेलं आहे. तर आम्ही तर मस्त ताव मारणार आहोत. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.